अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। 29 जुलै 2026 ला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशीच सेवा करायची असं नाही, तर गुरुपौर्णिमेची सेवा ही तुम्हाला आत्तापासूनच सुरुवात करायची आहे। नेमकी ही सेवा काय करायची असा बऱ्याच भगिनींच्या मनामध्ये प्रश्न आहे की गुरुपौर्णिमेची सेवा नेमकी काय करायची आहे। आता बऱ्याच भगिनी असतील त्या परंपरागत काही वर्षानुवर्षे सेवा करत असतील गुरुपौर्णिमेची, परंतु बऱ्याच महिलांना माहिती नाही की गुरुपौर्णिमेची नेमकी सेवा काय करायची आहे ती। कारण बऱ्याच महिला नवीन आहेत की त्यांना गुरुपौर्णिमेची सेवा करायची आहे, परंतु कशी करायची हे माहीत नाही आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। परंतु गुरुपौर्णिमा साजरी केव्हापासून केली जाते, गुरुपौर्णिमेचा नेमका इतिहास काय आहे याबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे, तुम्ही तो पहा। कारण तुम्ही बोलता ना की आम्ही एवढी सेवा केली तर आम्हाला देवाने, आमच्या गुरुने आम्हाला फळ एवढं द्यावं, तर असं नाही। तुम्ही जर ती कथा पाहिली तर तुम्हाला कळेल की गुरूंची सेवा किती केल्यावरती तुम्हाला किती फळ आणि किती भाग्य लाभतं ते तुम्हाला त्या कथेवरून कळेल। परंतु या आजच्या ती कथा एकदा बघा, आपल्या चॅनलवर पोस्ट केलेली आहे, पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या, मग तुम्हाला कळेल। परंतु आजच्या व्हिडिओमधून आपण ही सेवा कशी करायची आहे ती थोडक्यात आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अतिशय महत्त्वाचा आणि प्रत्येकाला लाभदायक असणारा हा व्हिडिओ असणार आहे। आता गुरुपौर्णिमा ही महर्षी वेद ऋषी यांचा जन्मदिवस म्हणून पण साजरा केली जाते, परंतु शिवाला पहिलं देव म्हणून पाहत नव्हते तर एक आदियोगी म्हणून पाहिलं जात होतं। त्यांची कथा नेमकी काय आहे ती सुद्धा त्या व्हिडिओमधून सांगितलेली आहे, ती सुद्धा पाहून घ्या। तर आजच्या व्हिडिओला आपण वेळ न घालवता सुरुवात करूया। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात माहिती मोलाची। तर बघा, 29 जुलै 2026 ला गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला करायच्या सेवा आता त्या दिवशी करायच्या नाही तर त्याच्या अगोदरच पासून सुरू करायच्या आहेत, म्हणूनच आज हा इतक्या लवकर व्हिडिओ बनवलेला आहे। तर बघा, जे स्वामी समर्थांचे भक्त आहेत त्यांच्यासाठी गुरुपौर्णिमेची अत्यंत महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत वाचनाची सेवा, म्हणजेच स्वामी चरित्र व सारामृत पाठ करण्याची सेवा, म्हणजेच ग्रंथ हा वाचायचा आहे तुम्हाला। स्वामी समर्थ सारामृताचा ग्रंथ आहे तो 21 अध्यायांचा ग्रंथ आहे। हा ग्रंथ तुम्हाला 21 दिवस वाचायचा आहे। आता बऱ्याच महिला म्हणतील की आमचा मासिक धर्म आहे किंवा आम्हाला दुसरं काही प्रॉब्लेम आहे, तर आम्ही 21 दिवसाची सेवा कशी करायची, किंवा मी तुम्हाला पुढे हेही सांगणार आहे की ही सेवा कशी करायची, मांडणी कशी करायची, संकल्प कसा करायचा, त्याचं उद्यापन कसं करायचं हे पुढे सांगणारच आहे। परंतु पहिल्यांदा जाणून घ्या की तुम्हाला जर 21 दिवसाची सेवा करायला नाही जमली तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पाठ हे 7 वेळा करू शकता, म्हणजे 7 दिवसाची सुद्धा सेवा करू शकता किंवा तुम्ही 3 दिवसाची सेवा करू शकता। बघा, ज्यांना 21 दिवसाची जमणार नाही त्यांच्यासाठी आता 21 दिवसाची सेवा करणं हे अत्यंत चांगलं आहे। आता 21 दिवसाची सेवा तुम्हाला कधीपासून चालू करायची आहे तर तुम्हाला ही सेवा 9 जुलै पासून चालू करायची आहे 29 जुलै पर्यंत, म्हणजे 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे, या दिवशीपर्यंत 21 दिवस बरोबर तुमचे होतात। ज्यांना जमत नाही त्यांनी 7 दिवसाची करा, कारण बऱ्याच जणांना मासिक धर्म असतो किंवा दुसरे काही घरगुती प्रॉब्लेम असू शकतात, नाही जमत तर 7 दिवसाची करा। तेही नाही जमलं तर तुम्ही 3 दिवसाची सेवा करायची आहे। आता बघा, ही 21 दिवसाचं पारायण तुम्ही कसं करायचं आहे। बघा, पहिल्या दिवशी तुम्हाला 21 दिवसाच्या पारायणामध्ये तुम्हाला संकल्प करायचा आहे। काय तर तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे, माझं हे काम पूर्ण होऊ द्या असं स्वामींना मनापासून प्रार्थना करून हातामध्ये तुम्हाला तांदूळ, पाणी आणि थोडंसं त्यामध्ये हळदी कुंकू किंवा गंध टाकला तरी चालेल, तो टाकायचा आहे। हातामध्ये घेऊन तुम्हाला संकल्प बोलायचा आहे आणि मग ते पाणी आहे ते ताम्हणात सोडायचं आहे। त्यानंतर थोडंसं पाणी थोडंसं शुद्ध पाणी घ्यायचं आहे, ते पूर्ण सोडायचं आहे आणि आपला संकल्प पूर्ण झाला। ते पाणी तुम्हाला तुळशीला किंवा दुसऱ्या कोणत्याही झाडाला सोडलं तरी किंवा घातलं तरी चालेल। त्यानंतर तुम्ही तेव्हापासून सुरुवात करायची आहे। पहिल्या दिवशी ती शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला फक्त 21 अध्यायच वाचायचे नाही तर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे।
त्याचबरोबर तुम्हाला 11 माळ स्वामी समर्थांचा जप सुद्धा करायचा आहे. आणि ही पूजा तर तुम्ही म्हणाल सकाळी लवकर उठून करायची आहे का? असं काही नाही, तुम्हाला दिवसभरात कोणत्याही वेळी केली तरी चालेल. फक्त तुम्ही 12 ते 12:30 या वेळेत करायची नाही. दत्तगुरू महाराजांची भोजनाची वेळ असते आणि या वेळेत तुम्हाला ही सेवा करायची नाही. तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळेत सेवा केली तरी चालेल. तर बऱ्याच महिलांचे प्रश्न असतील की आता हे वाचायला जास्त वेळ जातो, तर लहान मुले आहेत किंवा आमच्या घरात म्हातारे व्यक्ती आहेत किंवा काही प्रॉब्लेम असो, मधून उठावं लागलं तर तुम्ही उठू शकता, पुन्हा सेवा कंटिन्यू करू शकता. असं स्वामी समर्थांचं कोणतंही एखादा असा नियम नाही की असं तुम्ही करूच नाही म्हणून. फक्त सेवा करणं महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही 7 दिवसाची सेवा सुद्धा करू शकता. त्यासाठी सुद्धा हेच सेम असंच तुम्हाला सर्व करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल या सेवा करताना आमचं घर छोटं आहे आणि मांडणी करायची आहे, तर लहान मुलं आहेत ते ओढतात विस्कटतात असं होऊ शकतं, तर मांडणी नाही केली तरी चालेल का? तर चालेल, मांडणी करायची काही गरज नाही. तुम्ही जिथे तुमची देवघर आहे तिथेच स्वामींचं मूर्ती पूजा काही तुमची फोटो असेल तिथेच करून तुम्ही पुढे बसून तुम्ही स्वामीचरित्र सारामृत हे 21 अध्याय पूर्ण करायचे आहेत. आता काही जण रेग्युलर करतात, तर महिलांचे प्रश्न असतील की आम्ही 11 गुरुवार करत आहोत किंवा रेग्युलर गुरुवारी आम्ही 21 अध्यायांची सेवा करत आहोत, तर ही सेवा कशी करायची? तर त्या दिवशी तुम्हाला डबल अध्याय वाचावे लागणार आहेत. म्हणजे ह्याचे 21 आणि त्याचे 21 असे तुम्हाला डबल पारायण करावं लागणार आहे. तर बघा, या सेवा आहेत स्वामी समर्थांच्या, तुम्हाला 29 जुलै 2026 पर्यंत करायच्या आहेत. यासाठी कोणत्याही अटी नाहीत. यासाठी महत्त्वाचं म्हणजे हे पारायण करताना तुम्हाला पाळायचं काय आहे? तुम्हाला पर अन्न पाळायचं आहे. म्हणजे दुसऱ्यांच्या घरात केलेलं अन्न खायचं नाही, कारण त्यांचे दोष आपल्याला लागू शकतात. त्यामुळे दुसऱ्यांच्या घरात केलेलं अन्न खायचं नाही. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुमच्या पैशाने विकत घेऊन तुम्ही बाहेरचं अन्न खाऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला घरात कोणत्याही प्रकारचा मांसाहार करायचा नाही. आता घरातील कोणाला खायचं आहे तर ते करून खाऊ शकतात, परंतु तुम्ही स्वतः मांसाहार करायचा नाही कोणत्याही प्रकारचं. हे 2च महत्त्वाचे अटी किंवा हे 2च जे नियम आहेत त्या नियमांचं पालन तुम्ही पूर्ण पारायण होईपर्यंत करायचं आहे. शेवटच्या दिवशी उद्यापन करायचं आहे. उद्यापनाचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केला जाईल.